आता खुशाल प्या दारू, खुशाल खा मटण आणि आबद मरा. तत्पुरी सर्व बंधू भगिनींना, सर्व मित्रमंडळींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, आजचा विषय आहे ना, तुम्हाला खरंच आवडन. मस्त शेतात बसून तुमच्याशी बातचीत करायचं आज मनच झालं पा, म्हणून तुमच्या समोर आज बसलो आणि दोन शब्द माझ्या मित्रमंडळीला सांगायला पाहिजे. आणि त्याला सांगितल्यानंतर कळन आणि कळाल्यानंतर त्याला समजन की खरंच भाऊ तुम्ही सांगितलेली गोष्टीमध्ये थोडंफार का होईना पण तथ्य आहे. बगर तथ्याचं आपण काही सांगणार नाही. आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही आणि काहीही देणं घेणं नाही. पण मित्रमंडळी समोर बसलं, काहीतरी हितगुज चालू झाली, गप्पा गोष्टी सुरू झाल्या, नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा निघल्यानंतर माणसाला वाटतं की चला आपल्या मित्रमंडळी समोर काहीतरी सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे. म्हणून आज हेतू परस्पर आपली आठवण झाली म्हणून मुद्दा म्हणून तुमच्या समोर आलो. काय मित्रांनो, खुशाल प्या दारू आणि खुशाल खा मटण. आणि सगळी मंडळी बरं का, सगळी मंडळी टोटल आजकाल 90% मंडळी बिनधास दारू आणि मटण याच्यावरच आहे बरं का. डाळ दाना आता पूर्वीच्या जमान्यासारखा कोणी खायला रिकामं नाही, घेणं देणंच नाही आता डाळ दाण्याचं. डाळ जरी विचारली ना प्रत्येक घरामध्ये की डाळ कशा कशाची असते, माणसाला माहीत नाही डाळ कशा कशाची असते. बाईला जर विचारलं ना की बाई डाळ दाना तुम्ही भाजी बनवता कोणत्या कोणत्या डाळीच्या बनवता, कोणालाच माहीत नाही. माहीतच पडायचं कामच नाही ना. साहेब दररोज पिऊन येतात, मस्तपैकी मटण घेऊन येतात, मग डाळ दाना खायची गरजच काय. आणि कोणती डाळ आणि कोणतं काय कोण विचारत नाही, पुसत नाही. डाळ सोडून बोला, भाजीपाला इतका तितका येत असन, गोबी येत असन, टमाटे येत असन, आलू येत असन, बटाटे येत असन, येतात ना घरामध्ये. पण ते बी क्वचित. जास्त करून आपल्या घरामध्ये 90% लोकांच्या घरात सांगतो मटणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि दररोज तेच आणि दररोज तेच. खरंच दररोज तेच खायला गेलं तर आपल्या सर्वसामान्य माणसाचे तेवढं इन्कम आहे का? दररोजच मटण, दररोजच मटण 700 ना 800 रुपये किलो ते आणायचंय दररोज आणि खायचंय. केवढा बिझनेस पाहिजे बरं, केवढा धंदा पाहिजे बरं आपला. मग तेवढा जर 1000 रुपये रोज दररोज कमवायचा म्हणल्यावर, कमवणं तर सोडा, कमवणं नाही पण 1000 रुपये दररोज मटणात गमवणं, केवढा बिझनेस पाहिजे बरं. धंदा आपला केवढा पाहिजे, आहे तेवढा असल बा काही काहीकड. पण मी तर म्हणतो जेमतेम लोकांकडे असन. बाकीचे बिचारे शेपाशे कमावणारी मंडळी आहे पण दररोज मटण खातात. मग कोणतं खातात? 800 रुपये किलोचं खातात दररोज. 800 रुपये किलो नाही, 200 रुपये किलो किंवा 250 रुपये किलोचं चिकन आणून खातात. जे चिकन इंजेक्शनानं फुगवल्या जातं, जे चिकन केमिकल चारून फुगवल्या जातं. गावरान कोंबडा 7 ते 8 महिने लागतात 2 किलोचा व्हायला. आणि हे अवघ्या 45 दिवसात किंवा 2च महिन्यात, लय झाला असन तर 2.5 महिने, 2.5 महिन्यात बापका पीस 5 ते 6 किलोचा चिकनचा खाताना दररोज खाताना. मग जर ते एवढं केमिकलचं खाऊ राहिले भाऊ, आपण लयच खरंच लय तंदुरुस्त राहणार आहे का? विषय गंभीर आहे. तुम्हाला हेळसांड करणारा विषय वाटन. तुम्ही माणसानं काय सांगू राहिले, या गोष्टीची काही गरज आहे का आता? ठीक आहे, नाही गरज, काही हरकत नाही. फक्त आमचं एवढं सांगणं आहे बा की ते केमिकलचं मटण आहे, चिकन आहे, ते खायला कमी करा, खाऊ नका असं बा मी म्हणत नाही. तुम्ही माणसानं की बा माल खायचं बंद करू राहिले, बंदच सांगू राहिले. मी सांगणार नाही बाबा हो. मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असं कधी होणार बी नाही. तुम्ही खा, कारण तुम्ही नाही खाल्लं तर त्या बाजाराचा बी धंदा बंद पडन, कापणाराचा त्याला बी पोट आहे, त्याला लेकरं बाळ आहे, कापू द्या त्याला, त्याचा धंदा आहे. पण तुम्ही पहा की तुम्हाला खायचंय नाही खायचं.
मटण खाऊ नका असं म्हणत नाही, पण मटण खा, व्यवस्थित खा. आणा ना तुम्हाला जे आणायचे ते. मी तुम्हाला नाव ठेवणार नाही कोणतं खा म्हणून. तुम्हाला जे आवडन ते खा. मी म्हणणार नाही की हेच खा, एवढ्याच खा. तुम्ही कोणतं खा, पण बाकी हे असं केमिकलवालं नका खाऊ हो. की त्याला जे अन्न दिल्या जाते त्याच्यात बी केमिकल कालवेले फुगायसाठी. त्याला अमुक तमुक जे काय खाऊ घातल्या जात असन, इंजेक्शन मारल्या जात असन, सगळं केमिकलचं आहे. मग ते केमिकल तुमच्या शरीरावर इफेक्ट दाखवणार आहे किंवा नाही. तुम्ही जर म्हणले की भाऊ ते केमिकल कोंबड्यावरच असर करते, कोंबड्यावरच उपायकारक आहे, आम्हाला ते अपायकारक नाही, खुशाल खा, खुशाल खा. खाऊ नका म्हणणार नाही, कोणतं खा बाबा. पण अशा प्रकारचं तरी जे जे बिचारे ऐकतील ते ते खाऊ नका. आणि तुम्हाला काय सांगावं आता, खरी गोष्ट सांगतो दादा. कापून ठेवतात हो, सगळे कापून ठेवतात मस्त टेबलवर चिकन. आणि आता ते मटण, बकराचं मटण सांगू राहिलो तुम्हाला, ते बी मटण नुसता कपडा गुंडाळेल, पाणी मारू मारून त्याच्यामध्ये. मी कोणाला नाव ठेवणार नाही, कोणत्या धंद्याबद्दल म्हणणार नाही की बाबा तुमचा धंदा बंद पडन, याची मला गरज नाही, काहीच गरज नाही. तुम्ही तुमचे खुशाल, तुमचा कापायचा धंदा आहे, विकायचा धंदा आहे, तुम्ही खुशाल धंदा करा. फक्त मी खाणारासाठी सांगू राहिलो की दादा, ते जे काउंटरवर ठेवलेलं असतं ना कापून, त्याच्यावर जवळच कुठाल्या हिरव्या माश्या पाहिल्या कधी आल्या नजरात? हिरव्या माश्यापासून सावधान. त्या माश्या त्याच्यात आषाढी सोडतात. काही जणाला आहे, काही लगेच कापून देतात. अभिनंदन करू आपण त्याचं की बा तुम्ही लगेच कापता, लगेच सोलता, लगेच गिरायकाला देता. पण काही मंडळी अशी कापून ठेवेल राहते त्याच्याजवळ, आणि आपण गेलो घाई लगेच देतात आणि लगेच जा. कोंबड्याच्या बाबतीत हीच गत होऊन राहिली, बकराच्या बाबतीत बी हीच गत होऊन राहिली. ज्या दुकानामध्ये कंटिन्यू गिरायके, तिथलं मटण, तिथलं चिकन वेळोवेळी कापून फटाफट विकल्या जातंय, त्याचा आपल्याला घेणं देणं नाही. ते चांगलं पुरू राहिले सेवा, चांगली गोष्ट आहे. पण जे बिचारे कापून ठेवतात, जिथं कापेल मटण भेटन ते मटण घेऊ नका. चिकनचं लगेच कापायचं आणि लगेच सोलायचं, काय त्याला बिचाऱ्याला तकलीफ आहे, ते देतो तुम्हाला, काय हरकत नाही. आणि जे मटण बकराचं तुम्ही म्हणता मग का गिरायक आलं मग तेव्हा एक बकरू कापाव का नाही, पण त्याची निगा व्यवस्थित. मी तर म्हणतो त्यानं पन्नी वापरायला पाहिजे, त्याच्यावर कपडा वापरल्यापेक्षा पन्नी जर वापरली तर मटण बी दिसन लोकायला. आणि सगळी गोष्ट खाणाराला खाणारच आहे ते मंडळी. खायाबद्दल माझं काय म्हणणं नाही, खाऊ द्या. या जगामध्ये दुसऱ्याला भेटते काय? सगळी साधारण मंडळी आहे, गरीब मंडळी आहे, सर्वसामान्य मंडळी आहे. प्यायला दारू आणि खायला चिकन, याच्याशिवाय काय आहे? खा, पण थोडं पहा की ते केमिकलचं आहे. केमिकलचं खाऊ नका. ताथ कापेल खा. बकराचं असन त्याची निगा पन्नी ठेवेला असेल, झाकून वरून पन्न्या भेटू राहिल्या आता मस्त. पन्नी त्या डायरेक्ट बकरावर टाकल्या जाते, बाहेरून बी दिसतंय. बार पाणी मारायचं काम पडेल नसते, पाणी बगर मारेला असते, सुका माल असतो मस्त, खायला बी इंटरेस्ट येते. तर ते खा. मी काही महाराज नाही, मी काही मटण सोडलेलं नाही, मी बी काही फक्त शाकाहारीचे असं नाही, मी बी मांसाहारी आहे. पण खायचं एवढं काम करा फक्त. कसं आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा दोस्त आहे, तुमचा सखा आहे, म्हणून एकदा बा आपण बसलो एकमेकाला बोलता म्हणून बोलायसाठी हा विषय निवडला. बा मित्राला सांगू की त्या आषाढ्या पडेल मटण खाऊ नका, त्याच्यावर माश्या बसेल ते मटण खाऊ नका. ह्या लय गोष्टी आता घडू राहिल्यात, कारण आपलं आरोग्य महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीपेक्षा. बरोबर ना? मटण 200 रुपये किलो येईन, 250 रुपये किलो येईन का 1000 रुपये किलो येईन, पण आपलं शरीर लाख मोलाचं आहे भाऊ. ह्या लाख मोलाच्या शरीरात जरी इफेक्ट झाला, वायरिंग जर इकडं तिकडं तिकडे जर झाली तर सत्यानाश आहे सगळा. लावा किती पैसे, पलाट इकणं लागतात, दवाखाने भरणं लागतात, वावरं इकणं लागतात, दवाखाने भरणं लागतात. काहून? फक्त गुणासाठी. आपलं लाख मोला शरीर आहे. खाताना चांगलं खा, दर्जेदार खा, रुचकर खा, चवदार खा. आम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्हाला सांगणं चाललं दादा हो की बा खाताना व्यवस्थितच खा.
फक्त कोठा भरायचा आहे म्हणून भुसानं भरू नका, अन्नानं भरा. बरोबर ना दादा? ठीक आहे. हा मी जे तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला कितपत आवडलं आहे हे आता कमेंट केल्यानंतरच समजन. माझी काही बळजबरी नाही, पण बा त्याच्यापासून सावधानगिरी बाळगा. कोंबडा असन तर माझ्या देखता काप म्हणा, तुम्ही घ्या. बकरू असन तर व्यवस्थित निगा करून गुर फाटून ठेवलंय का ते पा. किती किळस पाणी मारू मारू फुगवलंय ते पा. मग ते धंदा करणाऱ्या बंधूशी माझं काही वैरत्व नाही. करा बाबा तुम्ही धंदा करा, पण ही मंडळी जी खाऊन राहिली ना यायला व्यवस्थित सेवा पुरवा आणि करा तुम्ही धंदा. होऊ द्या तुमची बी भरभराट आणि यायची बी खाऊ होऊ द्या भरभराट. चला काही हरकत नाही मित्र हो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.